ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. महाशिवरात्रीची व्रतकथा शेवटपर्यंत जरूर ऐकावी. ही कथा ऐकल्यामुळे दुःख, दारिद्र्य, गरिबी संपुष्टात येत असते. तसेच आपण केलेल्या सर्व पापांचा नाश होत असतो. घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येते. त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत जरूर ऐकावी. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका, की जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद मिळेल. महाशिवरात्री व्रतकथा. व्याधाची कथा. श्री गणेशाय नमः. जेथे सदा सर्व काळ शिवस्मरण, शिव उपासना चालते, तेथे सर्व प्रकारचे कल्याण असते. संकटाची छाया सुद्धा पडत नाही. उपवासाने, विनोदाने, कोणत्याही निमित्ताने शिवस्मरण घडले तरी पापाचा विनाश होतो. उदाहरणार्थ, नकळत परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला तरी त्याचे सुवर्ण होते. औषधाचे नाव न कळत घेतले तरी रोग बरा होतो. लहान बालकाने गवतावर न कळत अग्नी टाळला तरी गवत जळून जाते. त्याप्रमाणे विनोदाने, थट्टेने शिवनाथ मुखात आले तरी पाप नष्ट होते. शिवरात्रीला उपवास, जागरण करणे, बेलफुले, पत्री शिवलिंगावर वाहून यथासांग पूजा करणाऱ्याचे सहस्र जन्मीचे पाप भस्म होते. प्रातःकाळी शिवदर्शन घेण्यामुळे अधिकच्या दिवस रात्रीची पापे, दुपारी दर्शन घेण्यामुळे 7 जन्मीची पापे, सायंकाळी शिवलिंगाचे दर्शन घेण्यामुळे अनंत जन्माची पापे नष्ट होतात. सहस्रमुखी असलेला शेषही शिवरात्रीचा महिमा वर्णन करू शकणार नाही. कपिला षष्ठी, संक्रांत, गजछाया, ग्रहण, अर्धोदय, महोदय इत्यादी महापर्वणीच्या वेळी केलेले पुण्यकर्म शिवरात्रीच्या पुण्यकर्मावरून ओवाळून टाकावे एवढे अत्यल्प होते. अनेक ऋषी, देवदेवता शिवरात्र हा पुण्य दिवस महात्म्य जाणून शिवपूजा, जागरण, रुद्रघोष करून हे व्रत करतात. माघ मासातील कृष्ण चतुर्दशी हा दिवस मुख्य शिवरात्र जाणून त्या संबंधीचे महात्म्य, कथा, शौनक आदी ऋषींना सुतांनी सांगितले. विंध्य पर्वतात राहणारा एक व्याध मोठा हिंसक निर्दय होता. त्याने असंख्य पशु पक्षी यांची हत्या करून पुष्कळ अपराध केले. एकदा तो धनुष्यबाण, फासे, जाळे, अंगावर हिरव्या रंगाचे कवच, हात अंगुलीमान घेऊन शिकारीसाठी अरण्यात गेला. तेथे शंकराचे मंदिर होते. त्या दिवशी शिवरात्र असल्याने शिवमंदिराची सजावट करून त्याला कैलासाची शोभा आणली होती. सोन्याप्रमाणे त्याचा कळस झळकत होता. मंदिरातील शिवलिंगाची भक्तगण पूजा करीत होते. विप्र मोठ्याने रुद्रघोष करत होते. भक्त शिवाचे कीर्तन, भजन, हर हर असा जयघोष करत होते. अनेक दीप प्रज्वलित केल्याने त्याचा प्रकाश पसरला होता. शंख, घंटा, भेरी याचा नाद होत होता. पारधी शिवपूजेचा सोहळा पाहत तिथे उभा राहिला. भक्तगणांची चेष्टा करीत मनात म्हणाला, मंदिरातील शिवलिंगाचा पाषाण आणि बाहेर असलेले असंख्य पाषाण यात काय फरक आहे? पण हे लोक अत्यंत मूर्ख आहे. पाषाणाला देव मानून द्रव्य व्यर्थ खर्च करतात. उत्तम अन्न सेवन करायचे सोडून दिवसभर उपवास करून उपाशी राहतात. शिव हर हर म्हणून घसा कोरडा करतात. असे म्हणून शिव मंदिराच्या उजव्या बाजूने घोर अरण्यात गेला. भक्तांच्या घोषाचे विटंबन करीत चालला. सायंकाळ होऊन गेली. पारध्याला शिकार मिळाली नाही. फिरता फिरता पारधी एका सरोवराच्या काठी आला. उंचावर बसले तर लांबून येणारे एखादे जनावर दिसेल म्हणून सरोवराच्या काठावरील एका वृक्षावर पडून बसला. दूरवर पाहू लागला तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर त्या वृक्षाच्या काही फांद्या येत होत्या, ज्यामुळे त्याला दूरचे दिसेना. त्याने त्यासाठी त्या फांद्यांवरची काही पाने तोडून खाली टाकली. तो बेलाचा वृक्ष होता. वृक्षावरील अत्यंत प्राचीन असे शिवलिंग होते. त्या शिवलिंगावर पारध्याने तोडून टाकलेली बेलाची पाने न कळत पडत होती आणि पूजन घडत होते. रात्रीचा पहिला प्रहर संपला आणि एक हरिणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवराच्या काठी आली. ती गर्भवती असून तेजस्वी, सुकुमार दिसत होती. तिने दुरून पाहिले की प्रत्यक्ष मृत्यूसारख्या दिसणाऱ्या पारध्याने आपल्यावर मारण्यासाठी बाण रोखला आहे. तेव्हा ती त्याला मनुष्यवाणीने म्हणू लागली, हे महापुरुषा, माझ्याकडून काही अपराध झालेला नसताना तू माझ्यावर व्यर्थ का बाण रोखला आहेस? यावेळी मी गर्भवती आहे. माझ्या पोटात अज्ञानी सूक्ष्म गर्भ आहे. मला तू मारलेस तर माझ्या हत्येच्या पापाबरोबर तुला बालहत्येचेही पातक लागेल. 100 बालकाला मारले तर 1 हरिण मारल्याचे पाप लागते. 100 हरिणांच्या वधामुळे एका बैलाच्या हत्येचे पाप लागेल. 100 बैलांच्या हत्येमुळे एका गो हत्येचे पाप लागेल. 100 गो हत्येच्या पातकामुळे एका ब्राह्मणांच्या हत्येचे पाप लागेल. 100 ब्रह्म हत्येच्या पापामुळे एका स्त्री हत्येचे पातक. 100 स्त्री हत्येमुळे एका गुरु हत्येचे पाप लागते. एका गुरु हत्येच्या शतपट पाप गर्भिणीच्या वधाचे असते. असे असताना तू माझा अपराध नसताना का वध करतोस? पारधी म्हणाला, माझी बायको, मुले घरी उपाशी आहेत. मी आज दिवसभर भुकेला आहे. त्यांच्या उपजीविकेची माझ्यावर जबाबदारी आहे. त्यासाठी मला शिकार करण्याशिवाय अन्य पर्याय नाही. परंतु तू हरिणी, पशु असून मनुष्यवाणीने बोलतेस, एवढे शास्त्र सांगतेस, याचे मला आश्चर्य वाटते. तुझी प्रार्थना ऐकून मला तुझी दया वाटते. मी धनुष्यबाण ठेवून देतो. मला सांग, तू पूर्वजन्मी कोण होतीस? एवढे ज्ञान तुला कोणाकडून मिळाले? हरिणी म्हणाली, पूर्वी रत्नप्राप्तीसाठी
देवदानवांनी केलेल्या समुद्रातून निघालेल्या रत्नांपैकी मी ही रंभा नावाची अप्सरा म्हणून उत्पन्न झाले. माझे रूप, लावण्य, तारुण्य, त्याप्रमाणे नृत्य, गायन यातील कौशल्याने अनेक देवदानव मोहित झाले. ऋषी, तपस्वी यांनी तपाचरण सोडून माझ्या प्राप्तीसाठी वेडे झाले. यामुळे मी अभिमानाने उन्मत्त झाले. शिवभजन, पूजन, शिवरात्री, सोमवार, प्रदोष ही व्रत सोडून देवांच्या संगतीचा त्याग करून हिरण्य नावाच्या दैत्याजवळ राहू लागले. मद्यपान करू लागले. भगवान शिवाची आराधना सोडली. एके दिवशी हिरण्य दैत्य मृगयेसाठी दूर अरण्यात गेला. म्हणून सवड मेताक्षणी मी कैलासावर शिवदर्शनासाठी गेले. मला पाहताच भगवान शिव क्रोधित झाले. मला शाप देत म्हणाले, तू आणि तुझ्या 2 सख्या मृत्यू लोकात हरिणी होऊन राहाल. हिरण्य दैत्य मृग म्हणून जन्माला येऊन तुमचा पती होईल. भगवान शंकराची ती शापवाणी ऐकून मी फार दुःखी झाले. मला माझ्या कृतकर्माचा पश्चाताप झाला. नम्रपणे मी शिवाची प्रार्थना केली, हे परमेश्वरा, कृपा करून मला शाप द्यावा. तेव्हा त्या दयाळू भोळ्या शंकराने शाप दिला की 12 वर्षांनंतर तुम्ही सर्वजण मृगाचे शरीर टाकून मुक्ती आणि आपले मूळ रूप प्राप्त कराल. त्या वेळेपासून मी हरिणीचा जन्म घेऊन आपल्या हरिणाबरोबर या वनात राहत आहे. आता मी गर्भवती असून माझा प्रसूती काळ जवळ आला आहे. मी आपल्या घरी जाऊन प्रसूती होऊन हा गर्भ त्या ठिकाणी ठेवून पुन्हा तुझ्याकडे येते. मग तू माझे प्राण घेतलेस तरी चालेल. हरिणीचे बोल ऐकून पारधी म्हणाला, मी तुझ्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवू? विविध प्रकारे गोड खोटे बोलून जीव वाचवावा हे सर्व प्राण्यांना कळते. तेव्हा तू केलेल्या महापापाचे उच्चारण करू शपथ घे. हरिणी म्हणाली, मी जर खोटे बोलत असेल तर ब्राह्मण कुळात जन्म घेऊन जो मनुष्य वेदशास्त्राचा अभ्यास स्नानसंध्या करीत नाही, सत्य पावित्र्य यापासून दूर राहतो, त्याचे पाप माझ्या मस्तकी पडो. त्याप्रमाणे वेदाची विक्री, कृतघ्न, परपीडा करणारा, दानात विघ्न आणणारा, गुरु विष्णू शंकर यांची टिंगल, यतीची निंदा, द्वेष, मताचा प्रचार करणारा, मंदिरात पुराण श्रवण वेळी पान खाणारा, स्त्री संग करणारा याचे पाप मला लागोत. ती पुढे म्हणाली, नवरा बायकोचा वियोग करणारे, दुसऱ्याची वर्मे काढणारे, विद्या असून शिष्याला न देणारे, जे ब्राह्मण अनुचित दान घेतात, दुसऱ्याच्या गायी चोरणारे, अनुक्रमे नपुंसक, कावळे, पांगळे, रोगी, अल्पायुषी होतात, साधूला प्रजेला छळणारा राजा, साप होतात, व्रत नेम करून ज्या स्त्रिया घरात धान्य असून पतीला उपाशी ठेवतात, कुरूप म्हणून पतीचा त्याग करतात, स्वयंपाक करता करता सर्वांच्या आधी खातात, ज्या स्त्रिया ब्राह्मण पती यांना कडान्न वाढून पक्वान्न खातात, त्या स्त्रिया पुढील जन्मी अनुक्रमे बाल, विधवा, वेश्या, दासी, कुलटा, मांजरी वांज होतात, स्वामीचा द्रोह करणारे सेवक, मोबदला न घेता सेवा करून घेणारे, पती पत्नीचे बोलणे चोरून ऐकणारे, जारण मारण करणारे, यतीला उपाशी ठेवणारे, दिव्यातील तेल चोरणारे, ते पुढील जन्मी अनुक्रमे कुत्रा, भिकारी, भूत, पिशाच, जन्मभर दुष्काळ पीडित, निपुत्रिक होतात, माता पित्याचा छळ, सासू सासऱ्यांना पीडा देणारे पुढील जन्मी माकड होतात, त्याची अपत्ये अल्पायुषी होतात. एवढे बोलून ती हरिणी म्हणाली, आतापर्यंतची सांगितलेली सर्व पापे मला लागोत. मी खोटं बोलले तर शिवपूजेचा मी अपहार केला असे होईल. तिचा निर्धार शपथ घेऊन पारध्याच्या मनात विश्वास निर्माण झाला. त्याने तिला घरी जाण्याची अनुमती दिली. हरिणी म्हणाली, तू पुण्यवान होऊन शिवपदी जाशील. पाणी पिऊन हरिणी निघून गेली. पारधी अस्वस्थपणे बेलाची पाणी तोडून खाली टाकत राहिला. हरिणीकडून शिवमहात्म्याचे निरूपण ऐकले होते. त्याला वारंवार शिवस्मरण होऊ लागले. भक्तांकडून ऐकलेला शिवनामाचा घोष मुखातून होऊ लागला. इतक्यात दुसरी हरिणी पाणी पिण्यास आली. पारध्याने धनुष्यबाण सज्ज केले. ते पाहून हरिणी म्हणाली, हे सज्जन मानवा, माझ्यावर दया कर. मी यावेळी कामसक्त असून मला पतिभेटीची ओढ लागली आहे. त्याला भेटून माझी इच्छा पूर्ण करून मी येते. पारधी म्हणाला, शपथ घे. हरिणी म्हणाली, मी जर खोटे बोलेन तर विहीर, तळ, सरोवर, देवाचे मंदिर, देवाची मूर्ती भग्न करणारा, गुरु, ब्राह्मण, वेदशास्त्र, ग्रंथ, संत, माता पिता, राजा यांची निंदा करणारा, मद्यापी, दुराचारी, रणभूमीतून पळून जाणारा, क्षत्रिय, हरिहर चरित्रे नाकारणारा, व्याभिचारी स्त्री यांचे पापे माझ्या मस्तकी लागोत. हे सज्जन सुशील, आज्ञाधारक मुलगा व सून यांचा उगाच छळ करणारा, आपसात भांडणे भाऊ, पुढील जन्मी कुरू, दरिद्री मासे होतात, प्रवाशांची चीज वस्तू चोरणारे, साधूचे सोंग आणणारे, कन्या विक्रय, गाय विक्रय, अभ्रक विक्रय करणारे, ते पुढील जन्मी कृमी, हिस्र पशु होतात. अत्यंत शूद्र, प्रेतावरचे कपडे घालणारे होतात. समाजात बसून खोटी साथ देणारा, 2 लग्ने करून पत्नीमध्ये भेदभाव करणारा, दुसऱ्याचे पाणी पुरवठा बंद करणारा, अनुक्रमे गोचित, क्षयी, रोगी होतात. ग्रहणात जेवणारा, गर्भपात करणारी स्त्री, पत्नीला छळणारा, पुढील जन्मी अनुक्रमे महारोगी, वांज, अर्धांगवायू होतो. जे सुतकातील अन्न खातो, ब्राह्मणाचे कर्ज बुडवतो, तो अल्पायुषी आंधळा होतो. गरीबाचे लग्न मोडतो, एका देवाची भक्ती दुसऱ्याची निंदा करतो, गोवध, बैलाला मारणाऱ्याला पुढील जन्मी अनुक्रमे भिकारी, नपुंसक, मूर्ख मुलाचा पिता होतो. हरिणी पुढे म्हणाली, मी पतीला भेटून लवकर येते. हे असत्य घडले तर ही सर्व पापे मला लागोत. पारधी म्हणाला, ठीक आहे, तू जाऊन लवकर ये. इतक्यात हरिण पाणी पिण्यास आला.
यावेळीही पारध्याला शिकार सापडल्याचा आनंद होऊन त्याने हरिणावर बाण रोखला. हरिण पारध्याला म्हणाला, हे महापुरुषा, माझ्या स्त्रिया पतिव्रता आहे. त्यांना माझ्या मृत्यूच्या कल्पनेने महादुःख होईल, परंतु मी त्यांची समजूत घालून विचारून येतो. त्यांच्याप्रमाणे मी तुला परत येणारे वचन देतो. त्याबरोबर शपथ घेतो की मी असत्य भाषण करेन तर हरिकीर्तनात विघ्न करणाऱ्याचे, क्षुद्र असून ब्रह्मकर्म करणाऱ्याचे, तीर्थयात्रेत अडथळा आणणाऱ्याचे पाप माझ्या माथी लागो. शास्त्राधार नसलेल्या क्षुद्र विषयावर कूट काव्य करणारा, महाशिवरात्र एकादशी दिवशी अन्न खाणारा, देवमूर्ती मूर्तीचे अलंकार पूजेची उपकरणे चोरणारा, यांना अनुक्रमे पुढील जन्मी पंडुरोग, पोटशूळ, संग्रहणीसारखे असाध्य रोग होतात. अंगात सामर्थ्य असूनही गाय ब्राह्मण यांच्यावरील अत्याचाराचे निवारण करत नाही. मित्रद्रोह, विश्वासघात करतात. त्यांना मस्तकशूळ, अंगाचा दाह असणारे असाध्य रोग होतात. शिवकीर्तन ऐकताना जो झोपतो, कीर्तन करणाऱ्याचा उपहास करतो, वादविवाद करतो, त्याचे पाप माझ्या माथी लागो, असे म्हणून तो हरिण निघू लागला. पारधी हरिणीच्या मुखाने होणाऱ्या शिवमहिम्यामुळे भारावून गेला. तो वारंवार शिवनाम जप करू लागला. पाने तोडून खाली टाकत राहिला. रात्रीचे 4 प्रहर संपले. शिव जागर झाला. दिवसभराचा उपवास. रात्री शिवमहिमा, श्रवण, नामस्मरण पारध्याच्या हातून घडले. अरुणोदय झाला आणि तिसरी हरिणी पाणी पिण्यास आली. आता मात्र हिची शिकार करावी असे त्याच्या मनात आले. त्याने बाण सज्ज केला. तेवढ्यात ती मनुष्यवाणीने बोलू लागली. ती म्हणाली, हे दयाळू मानवा, तू मला मारू नकोस, कारण घरी माझे तान्ही बालके आहे. त्यांना एक वार पोटभर स्तनपान करून मी येते. पारध्याला आता ही हरिणी काय शास्त्रार्थ सांगेल असे कुतूहल होते. ती म्हणाली, जर मी असत्य बोले तर सर्व महापापे माझ्या माथ्यावर येतील. हरिणी म्हणाली, गावाला आग लावणारा, गोब्राह्मणांना पाण्याविना वंचित ठेवणारा, प्रियजनांमध्ये कलह लावणारा, पुस्तके रत्ने विकणारा, गर्विष्ठ पुढच्या जन्मी अनुक्रमे क्षयरोगी, आंधळा, मुका, रेडा, ससान होतो. मृत्यूनंतर यमलोकात त्याला सुद्धा असह्य यत्न होऊन शासन करतात. भक्तनिंदा, मात्यापित्याला ताडण, यतीला विनमुख पाठवणारा, कृपण हा पुढल्या जन्मी अनुक्रमे मुखरोगाने त्रस्त, सर्प, पांगळा होतो. आता पारध्यालाही सर्वांचा विश्वास वाटू लागला. त्याने तिलाही घरी जाऊन बाळांना स्तनपान देऊन येण्याची अनुज्ञा केली. त्यातील हरिणांपैकी पहिली प्रसूत झाली. दुसरीने पतीची भेट मोठ्या प्रेमाने घेतली. तिसरीने बाळाला पोटभर स्तनपान दिले. तेव्हा हरिण म्हणाला, वचन दिल्याप्रमाणे आपण सरोवराकाठी पारध्याकडे जाऊ. तेव्हा ती हरिण पिल्लासह पारध्याकडे आली. हरिण म्हणाला, हे महापुरुषा, आता तू माझा वध कर. हे ऐकून हरिणी म्हणू लागली, हे करणे योग्य होणार नाही. पतीच्या आधी आम्ही मरावे हेच उचित होईल. त्यांचे बोलणे ऐकून हरिण बालके म्हणू लागले, आधी आमचा वध कर. माता पित्यांच्या मृत्यूनंतर आम्ही कसे जिवंत राहणार. त्यांची एकमेकांसाठी त्याग करण्याची वृत्ती, प्रेम पाहून पारधी चकित झाला. त्याला स्वतःच्या वागण्याची लाज वाटू लागली. झाडावरून उतरून त्याने हरिणाचे पाय धरले व म्हणाला, तुमच्या मुखातून मनुष्याच्या आदर्श जीवनाचे मार्गदर्शक निरूपण ऐकले. मी पापमुक्त झालो. असे म्हणून त्याने धनुष्यबाण, इतर प्राणघातक शस्त्रे टाकून दिली. सद्गदित होऊन त्याने सर्वांची क्षमा मागितली. मला आत्मज्ञान प्राप्त करून देणारे आपण माझे गुरु आहात. आता मला या खोट्या संसाराचा मोह नाही. शिवपदी विलीन होण्याची माझ्या अंतकरणाला ओढ लागली आहे, असे पारधी म्हणत आहे. तोच आकाशातून एक दिव्य विमान आले. त्यामध्ये पंचवदन, दशमुख, व्याघ्रांबर नसलेले तेजपुरुष शिवगण बसले होते. शिवगण शिवमहिमा गात होते. किन्नर स्वर्गीय दिव्य नादमधुर वाद्य वाजवित होते. विद्याधर शिवस्तुती गात होते. देवगण आकाशातून पुष्पवृष्टी करीत होते. त्या क्षणी हरिणाची शरीर मानवे झाली. त्यांना नमस्कार करताना पारध्याचे शरीर शिवगणाप्रमाणे दिसू लागले. शिवगणांनी त्याला प्रार्थना केली. विमानात घेतले. हरिणांनी मानव देहाने विमानात प्रवेश केला. देव पारध्याच्या भक्तिभावाची स्तुती करू लागले. पारधी त्याच्या इच्छेप्रमाणे शिवपदी विलीन झाला. मृगांना तारामंडळात स्थान मिळाले. भगवान व्यासांनी लिंगपुराणात जे वर्णन केले आहे त्याचे मी प्राकृतात वर्णन केले आहे. हे शिवरात्री व्रत श्रवणाने पाठनाने पातके नष्ट होऊन जीवन कृतार्थ होते. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा. धन्यवाद.